तुमच्या गावचं भाग्य थोर आहे। आज खऱ्या अर्थानं अशी भावंड या नातेपुते गावाला लाभलीत। आज जर विचार केला तर राम लक्ष्मणासारखी या दोघांची जोडी जीवन जगत असताना भावाभावामध्ये प्रेम किती महत्वाचे हे आम्हाला रामायणानं दाखवून दिलं। भावामध्ये प्रेम टिकवायला शिका, जे आज या कुटुंबाला आम्हाला दाखवून दिलं। खऱ्या अर्थानं भावाभावामध्ये प्रेम किती महत्वाचं, ज्या ठिकाणी गावाची एकी असते त्या गावाला अख्खा तालुका घाबरतो, आणि ज्या ठिकाणी भावाची एकी असते त्या भावाला अख्खा गाव घाबरतो। म्हणून भावाभावामध्ये प्रेम टिकवा, भावाभावाची एकी ठेवा। आदमापुरात मामाच्या दारात भक्ता नाचतो, आदमापुरात मामाच्या दारात भक्ता नाचतो। जाज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो। आदमापुरात मामाच्या दारात भक्ता नाचतो, आदमापुरात मामाच्या दारात भक्ता नाचतो। जाज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो। बाळू मामा आलाय राखणीला, सोन्याचं घुंगरू गोपनीला, बाळू मामा आलाय राखणीला, सोन्याचं घुंगरू गोपनीला, बाळू मामा आलाय राखणीला, सोन्याचं घुंगरू गोपनीला, रिधी सिद्धीचा योगी राज, थोड्या भक्ताला तारीतो आज, रिधी सिद्धीचा योगी राज, थोड्या भक्ताला तारीतो आज। शेळा मेंढ्याची राखण करी, शेळा मेंढ्याची राखण करी, भरतो यशाचा कणकीला, बाळू मामा आलाय राखणीला, गायना हे लोके देवोबा मागे पुढे, देवोबा मागे पुढे, देवोबा मागे पुढे, मागे पुढे, उगवी कोडे संकट, 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 उगवी कोडे संकट। जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, तैसा होय। दावे सोय धरुनिया, दावे सोय धरुनिया, दावे सोय धरोनिया, दावे सोय धरोनिया, दावे सोय धरोनिया, दावे सोय धरोनिया। सुखमने असो सुखे, सुखमने असो सुखे, सुखमने असो सुखमने सुखे, असो सुखे। गाऊ मुखे विठोबा, गाऊ मुखे विठोबा, गाऊ मुखे विठ्ठल, गाऊ मुखे विठ्ठल, गाऊ मुखे विठ्ठल, गाऊ मुखे विठ्ठल। देवोबा मागे पुढे, देवोबा मागे पुढे, देवोबा मागे पुढे, देवोबा मागे पुढे, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, उगवे कोडे संकट, उगवे कोडे संकट, उगवे कोडे संकट, उगवे कोडे संकट। विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई। विठोबा
हम हरीचा दास काही हम हरीचा दास काही हम हरीचा दास काही हरिचा 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 दास हरिचा दास नाही त्रैलोके भय नाही भय नाही त्रैलोके भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे मागे पुढे आहे त्रैलोके भय नाही भय नाही हो भय नाही त्रैलोके भय नाही त्रैलोके देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उगवी थोडे साकटी उगवी कोडे
कोडे संकटी उगवी कोडे संकटी उगवी कोडे उगवी कोडे उगवी कोडे संकटी उगवी कोडे उगवी कोडे संकट उगवी कोडे उगवी कोडे संकट संकट पद पद साद साद बगरे सारे गरे गरे ग बग बग ग पद 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 दा दा साद 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 पद सारे ग सा प रे सारे गरे द द सा उगवी कोडे संकट
उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका मने असो सुखे गावो मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट समचरण सरोजम सादर नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करो प्रथम नमन 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 दुसरे शरण संतासिया दुसरे शरण संतासिया कृपदने कसे संविधानो मापदी सद्गुरु दास तुकारे जरा नाथ सावया रे तरान से मारे हो कृपदने संविधानो मापदी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बिनती हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन
विनती सिद्धीनो विधि के दाता सिद्धीनो निधि के दाता सिद्धीनो विधि के दाता सिद्धीनो निधि के दाता दुखी जो के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता राम के साथ सवारे मेरा कदम उधार पवन सुत बिनते बारंबार पवन सुत बिनते बारंबार पवन सुत बिनते मस्तक है पायावरे या भारतारी संता या भारतारी संता या भारतारी मस्तक बावरे यावार करे बाळू मामा मी शरण आलो तुम्हा पाया बाळू मामा मी शरण आलो तुम्हा पाया बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया शरण मी आलो तुझिया पाया शरण मी आलो तुझिया पाया शरण मी आलो तुझिया पाया बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया बाळू मामा मी शरण आलो तुझ्या बसेला भक्त एकमती भजनामध्ये बाळू मामा रमती भजनामध्ये बाळू मामा रमती सांग भला हो सांग भला बाळू मामाचं सांग भला सांग भला हो सांग भला बाळू मामाचं सांग भला भला हो सांग भला बाळू मामाचं सांग भला सांग भला हो सांग भला बाळू मामाचं सांग भला सांग भला हो सांग भला बाळू मामाचं सांग भला आम्हा बसेला बसलाय गमती भजनामध्ये बाळू मामा रमती भजनामध्ये बाळू मामा रमती बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया बाळू मामा क्षणा बना आम्हा हरीचा दास काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू भागवत संप्रदायाचे आद्य कळस
ज्यांनी केलं नाही कधी भजनाचा आळस, अशी महान विभूती पंचमवेद निर्माती जिजाई रमन, यच्छ यावत या भूतलावरती जड जीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी आपला देह अखंड जिजविला, असे संत सज्जन देहूचे सुप्रसिद्ध साधू, ज्यांना वारकरी संप्रदायाचं नाक म्हटलं जातं, अशी म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेल्या विठ्ठला विठ्ठला संत श्रेष्ठ श्रोते सुसज्जन मायबाप, आपल्या नातेपुते या गावामध्ये चालू असणारा हा किती दिवसाचा सप्ताह, 11 दिनीय सप्ताह. या सप्त्याचं कारण, सप्त्याचं निमित्त तुम्हाला आणि मला सर्वांना ज्ञातही माहिती आहे. जगाचा मालक ब्रह्मांड नायक कदमापूरचा राजा म्हणजेच माझे बाळूमामा. बाळूमामांची 14 क्रमांकाची पालखी, 14 क्रमांकाची बग्गा नातेपुते या गावामध्ये आलेली आहे. आज खऱ्या अर्थानं 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. सर्व नातेपुते ग्रामस्थ, त्याचबरोबर बाळूमामांचे निस्सीम भक्त, बाळूमामांची अहोरात्र सेवा करणारे आमचे सुरेश दादा असतील, शंकर दादा असतील, आज त्यांच्या वतीनं ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. कार्यक्रमाचं आयोजन ज्यांचं शेंडगे कापड दुकान, खऱ्या अर्थानं दोनही दादांच्या चरणी मस्तक ठेवते. कीर्तनकार या नात्यानं अल्पसा परिहार द्यायचा न्यायानं आज कीर्तनाला गोड अशा मृदंगाची साथ करणारे माझे गुरुबंधू, जे आपल्या नातेपुते पंचक्रोशीचं भूषण आहे. मृदुंगावरती ज्यांनी राज्य केलंय, त्यांनी त्या मृदुंगावरती बोट टाकावी, थाप टाकावी आणि त्यातून अगदी बोलाच्या जागी शब्द उमटावेत. इतकं गोड ज्यांचं मृदंगवादन, ह बप आमचे विशाल दादा, दादांच्याही चरणी मस्तक ठेवते. गोड अशी गायनाची साथ करण्याकरता दीपक महाराज आहे, गोड असा आवाज आहे. त्याचबरोबर माऊली महाराज आहे, महाराजांच्याही चरणी मस्तक ठेवते. वेणीकरी बाबा आहेत, बाबांच्याही चरणी मस्तक ठेवते. माझ्या समवेत आलेले माझे पती आहेत, जे आमच्या हंगेवाडी गावचं भूषण आहे, युवा कीर्तनकार आहेत. गायनही गोड करतात, मृदुंगही गोड वाजवतात. ह बप हनुमंत महाराज महारनूर महाराजांच्या चरणी मस्तक ठेवते. दनानी महाराज आहेत, महाराजांच्या चरणी मस्तक ठेवते. सर्व टाळकरी वृंद, त्याचबरोबर आमचे परमार्थ स्नेही, आपल्या पंचक्रोशीचं भूषण असणारे, मोरोची गावचं भूषण असणारे युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण अमोल महाराज सूळ, त्यांची वारकरी शिक्षण संस्था आपल्या या कार्यक्रमाला लाभलेली आहे. त्यांच्याही सर्व बालगोपाल त्यांच्याकरता एकदा सर्वांनी टाळे वाजवा. या लेकरांच्याही चरणी मस्तक ठेवते. आई समान बहिणी समान असणाऱ्या माता भगिनी, वडिलांसमान भावासमान असणारे सर्वच पुरुष वर्ग, सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते. या बग्याचे कारभारी सुर्नवर कारभारी असतील, त्याचबरोबर उपकारभारी आचारी दादा, पुजारी दादा, या मेंढी माऊलीची सेवा करणारा प्रत्येक मेंढके बंधू, जो माझ्यावरती बहिणीसारखं नितांत प्रेम करतो, अशा प्रत्येकाच्या चरणी मस्तक ठेवते. आज कीर्तनाचं शूटिंग चालू आहे. अनेक चॅनल आज आपल्या या सप्ताहाचं शूटिंग करतायत. ओम साई क्रिएशन, त्याचबरोबर बाळूमामांचा भक्त, बाळूमामांचा सेवक पालखी क्रमांक 12 आमच्या रोहित दादाच्याही चरणी मस्तक ठेवते. महाराज बाळूमामांची कृपा काय असते ही त्याच्याकडं पाहिल्यानंतर कळतं. अगदी लहान वयामध्ये, अगदी त्याचं वय फार कमी, ज्यावेळी आमची माळा कोळीला भेट झाली ती बाळूमामांची पालखी क्रमांक 12 मध्ये तो आलेला होता. आणि त्यांनी सांगितलं, ताई मी तुमचं कीर्तन फक्त आवाज ऑडिओ घेतलेला आहे आणि त्याला व्हिडिओ दुसरा टाकलाय. ताई तो माझ्या चॅनलला आहे. मी मनात विचार केला, तर आज मामांच्या दरबारात खोटं अजिबात बोलणार नाही. त्यावेळी मी विचार केला, तर याचे सबस्क्रायबर किती असणार आहेत असून असून 1 ते 1.5 हजार छोट्याशा मोबाईलवरती व्हिडिओ काढतोय. परंतु ज्यावेळी त्यांनी सांगितलं त्यावेळी जवळपास 1 लाख होत आलते आणि आता त्याचे सबस्क्रायबर आहेत 1.5 लाख. तुम्ही कुठलंही काम करा पण ती जातीनं करा.
महाराजांनी आता चाल गायली भूप रागातली. महाराज चाल गायची पण जातीनच गायली, फार गोड गायली. मृदंग वाजवायचा तो जातीनच वाजवायचा. तुम्ही सेवा करा ती जातीनच करा, कुठलंही काम करा जातीनं करा. एकदा का ते काम जातीनं केलं, मामाची सेवा करा ती जातीनच करा, मनोभावे करा, प्रेमानं करा. मामा त्या सेवेचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही. मामा त्या सेवेचं फळ देतात म्हणजे देतात. आमच्या दादाच्याही चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर बाळूमामांचा हरिजागर हाही चॅनल आज आपल्या सप्ताह करता आलेला आहे. त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठला 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 विठ्ठला. आज आमचे गाडे काका आलेले आहेत. त्याचबरोबर सर्वच आमच्या मामांच्या सर्व मामांचा भक्त समाज सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते. आता या गादीवरती प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आणि ते उचितही नाही. या न्यायानं ज्यांच्या ज्यांच्या नावापुढे ह ब प नावाची पदवी लावलेली अशा प्रत्येकाच्या चरणी मस्तक ठेवते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठला विठ्ठला आता लक्ष देऊन ऐका. माझ्या मामाच्या तळावरची काही नियम आहे. आज 7 दिवस झाले माझ्या मामाची पालखी नातेपुते नगरीमध्ये आलेली आहे. मला असं वाटतं अजूनही काहींना मामांच्या दरबारातले नियम हा कळालाच नाही. समोर बसलेले आता ज्यांना समजलं नाही त्यांनी जरा कान उघडे करून ऐका. मामाच्या दरबारात कुणाला बोलवलं जात नाही, कुणाला आमंत्रण दिलं जात नाही. माझ्या बाळूमामांच्या दरबारामध्ये कुणाला बोलवलं जात नाही, कुणाला आमंत्रण दिलं जात नाही. जो कोणी ज्याच्या त्याच्या मर्जीनं ज्याच्या त्याच्या इच्छेनं आलेला आहे. म्हणून प्रत्येकाला इथल्या नियमांचं पालन हे करावंच लागेल. मामाच्या दरबारात कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही. माझ्या बाळूमामांच्या दरबारात कुणी गरीब नाही आणि कुणी श्रीमंत नाही. मामाच्या दरबारात कुणी वेडा नाही आणि कुणी शहाणा नाही. म्हणून प्रत्येकानं इथल्या नियमांचं पालन हे करायचं आहे. येणाऱ्याला येऊ देत जा, बसणाऱ्याला बसू देत जा, जाणाऱ्याला जाऊ देत जा, पण आपले कान मात्र आपलं चित्त मात्र कीर्तनाकडे ठेवा. मामाच्या दरबारातला नियम तुम्ही अभंग कोणत्याही संतांचा घ्या, पण चरित्र मात्र माझ्या बाळूमामांचंच सांगावं लागतं. म्हणून अभंगाचा अगदी माझ्या बुद्धीला जसं समजेल, जसं उमगेल तसं तुमच्या समोर भावार्थ मांडणार आहे. तोही अगदी मोजक्या शब्दात मांडणार आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जीवन जगत असताना माणसाला कुणाचं ना कुणाचं दास व्हावंच लागतं. माणसाला कुणाचं ना कुणाचं दास्यत्व स्वीकारावंच लागतं. मग कोण कधी कुणाचा दास होईल अजिबात सांगता येत नाही. बरोबर आहे ना मावशी? कोण कधी कुणाचा दास होईल अजिबात सांगता येत नाही. मग कुणाचा तरी दास होण्यापेक्षा माझ्या बाळूमामांचे दास व्हा, माझ्या त्या भगवान परमात्म्याचे दास व्हा. ताई, आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार जर बाळूमामांचे दास झालो, आम्ही तुकोबारायांच्या म्हणण्यानुसार जर बाळूमामांचे दास झालो, त्या भगवान परमात्म्याचे दास झालो, तर आम्हाला काय मिळेल? ही भक्ती आज प्रत्येकाची. आज प्रत्येक जण देवाच्या दरबारात येतो म्हणजे देव आमच्यासाठी काहीतरी करेल, आम्हाला काहीतरी देईल या अपेक्षेने आज प्रत्येक जण मामाच्या दरबारात आलेला आहे. ताई, जर आम्ही मामाचं दास्यत्व स्वीकारलं, आम्ही जर मामाचं पाय धरलं, ताई मामा आमच्या करता काय करतील? मामा तुम्हाला कुठली भीतीच ठेवणार नाही. मग आज कुणाला कोणत्या प्रकारची भीती आहे ही तुम्हाला चांगलं माहिती आहे. परंतु प्रत्येक जीव जर कशाला घाबरत असेल तर ते तुमचं आणि माझं मरण आहे. तो तुमचा आणि माझा काळ आहे. प्रत्येकाला भीती आहे त्या काळाची, प्रत्येकाला भीती आहे त्या मरणाची. मग तुम्ही जर का बाळूमामांचे दास झालात, तुम्ही जर का माझ्या देवाचे दास झालात, मग मात्र तुम्हाला इहलोकातच नाही तर त्रैलोक्यामध्ये कुणालाच घाबरण्याची गरज नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. ताई, त्रैलोक्यात भीती ठेवणार नाही म्हणजे बाळूमामा आमच्या करता काय करतील? देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. तुमच्यावरती जर काही संकट आलं तर माझा बाळूमामा त्या संकटाला सामोरं जाणार आहे, त्या संकटाचं निरसन करणार आहे. ताई, अहो आमची संकट बाळूमामाला कशी कळतील? एक लक्षात घ्या, प्रत्येक भक्ताची भक्ती वेगळी, प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी, प्रत्येकाचा भाव वेगवेगळा आहे. आजी,
बोलणारे आजी, प्रत्येकाचं संकटही वेगवेगळं आहे. खरंय की खोट आहे? तुम्हाला तुमच्यावर जर सकाळी संकट आलं तर मागच्या 4 दिवस संध्याकाळी येईल. एका वेळेला येईल का? बडबड करू नका बरं. प्रत्येकाची भक्ती वेगवेगळी, प्रत्येकाची सेवा वेगवेगळी, प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी, प्रत्येकाचं संकटही वेगवेगळं आहे. मग तुमची जशी भक्ती असेल, तुमची जशी सेवा असेल, तुमची जशी श्रद्धा असेल, तसा माझा बाळू मामा त्या काळाला, त्या वेळेला तुम्हाला प्राप्त होणार आहे. जैसा केला तैसा होय, दावे सोय धरून. ज्या ज्या वेळी तुमच्यावरती संकट येईल तेव्हा जर माझा बाळू मामाच तुमच्याकडे धावून येईल, माझा मामा जर तुमच्याकडे धावून येत असेल, मामा जर तुमच्या प्रत्येक संकटाला सामोरं जात असेल, मामा जर तुम्हाला त्रैलोक्यामध्ये भीतीच ठेवत नाही. बोलणारे ताई, आता प्रपंचाची काळजी करायची काय गरज आहे का? बडबड करणारी समोर बसलेली, आता प्रपंचाची काळजी करण्याची गरज नाही. आता मात्र मामाच्या दरबारामध्ये आल्यानंतर प्रत्येकानं सुख, त्या सुखानं राहायचंय, कारण मामा आम्हाला सुख देणार आहे. आणि एक गोष्ट माणसाकडून चूक होते बघा. ज्यावेळी देवाच्या दरबारात आल्यानंतर देवाकडे आम्ही सुख मागतो, देव आमची भक्ती पाहून, आमची सेवा पाहून आम्हाला सुखही देऊन टाकतो. पण सुख मिळाल्याच्या नंतर आम्ही एक चूक करतो. ती कुठली? ज्यावेळी देव सुख देईल, ते सुख मिळाल्याच्या नंतर आम्हाला ते देवाचाच विसर पडून जातो. पण तुकोबाराय म्हणतात, देवानं का एकदा सुख दिलं, मग मात्र आम्हाला त्या देवाचा विसर पडता कामा नये. मग आम्ही काय करायचं? तुका म्हणे असो सुखे, गावो मुखे विठोबा, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा भावार्थ माझ्या बुद्धीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाच्या बुद्धीनुसार अभंगाचा भावार्थ हा वेगवेगळा निघू शकतो, कारण वाणी सामान्य व्यक्तीची नाही, वाणी जगद्गुरु तुकोबारायांची. आज या नातेपुती गावामध्ये माझ्या मामाचा एवढा मोठा दिंडी सोहळा भरलाय. एवढा सुंदर सप्ताह, एवढं सुंदर सप्त्याचं आयोजन, सप्त्याचं नियोजन आज खऱ्या अर्थानं शेंडगे कापड दुकान या दोनही बंधूनं केलेलं आहे. आज खऱ्या अर्थानं त्यांची भक्ती थोर म्हणावी लागेल. आज बाळू मामा नातेपुती नगरीमध्ये येतात. या नातेपुती नगरीला माझ्या मामाचं पाय लागलं आणि खऱ्या अर्थानं या सर्व भाविक भक्ताच्या जीवनाचं माझ्या मामानं सोनच करून टाकलं. इको द्या. हॅलो. लागली याचा हुल मामा, उमटलं पाऊल, लागली याचा हुल मामा, उमटलं पाऊल. मामा तुम्ही न केलं हो, नाते पुते गावी, मामा तुम्ही न केलं हो. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. लागली याचा हुल मामा, उमटलं पाऊल, लागली याचा हुल मामा, उमटलं पाऊल. मामा तुम्ही येणं केलं हो, नाते पुते गावी, मामा तुम्ही येणं केलं हो. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. नव्हता नवस काही, नव्हताच काही, बाळू मामा बघा आले गाई गाई. नव्हता नवस काही, नव्हताच काही, बाळू मामा बघा आले गाई गाई.
गुण गोविंदान तुमचा साकल होईल हो बाळू मामा तुमचा साकल होईल हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो जीवनाचं सोनं झालं तुमचं येणं जीवनाचं सोनं झालं तुमचं येणं जीवनाचं सोनं झालं तुमचं येणं जीवनाचं सोनं खऱ्या अर्थानं माझ्या बाळू मामाच्या येण्यानं या सर्व भाविक भक्तांच्या जीवनाचं सोनं झालं. कधी विचार केला का माझा बाळू मामा आदमापूरचा राजा एका छोट्याशा नातेपुते नगरीमध्ये येतोय. या सर्व भाविक भक्तांना सेवा करण्याची संधी देतोय. माझा बाळू मामा वेगवेगळ्या गावात जातो, वेगवेगळ्या वाड्यात जातो, वेगवेगळ्या वस्त्यात जातो, नवे नवे राना माळात जातो, दर्या खोऱ्यात जातोय. कधी विचार केला का बरं बाळू मामाला एका ठिकाणी करमत नाही काजी पुढे बसलेल्या करमत नाही का बाळू मामाला एका ठिकाणी नाही ना करमत माझ्या मामाला. अहो माझ्या मामानं जाताना सांगितलं माझ्या बाळू मामानं जाताना सांगितलं ज्या दिवशी हिरवी झाडं उभ्यानं ज्या दिवशी हिरवी झाडं उभ्यानं महाप्रलयानं महाविनाशानं पेटतील त्या दिवशी मी नाही असं समजा पण तो पुत्र या जगाच्या पाठीहून कुठून मी मला हाक मारा हा बाळू धनगर तुमच्या टाच खाली उभा आहे पण जो मला नाही म्हणल त्याच्याकरता मी कधीच नाही त्याच्याकरता मी कधीच नाही. माझ्या मामानं जाताना सांगितलं माझ्या भक्तानं फक्त मला आहे म्हणावं. जो जो भक्त मला आहे म्हणतो मी त्याच्या टाचाखाली उभा राहतो मी त्याच्या हाकेला धावून जातो पण जो भक्त मला नाही म्हणतो मी त्याच्याकरता कधीच नसतो. मामानं सांगितलं माझा भक्त या नातेपुते नगरीमध्ये असे कित्येक भाविक भक्त आहेत ज्यांची मनापासून इच्छा आहे बाळूमामाला पाहावं बाळूमामाचं दर्शन घ्यावं आणि खऱ्या अर्थानं मामाला सुद्धा या छोट्याशा नातेपुते नगरीमध्ये पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. 1.5 वर्षापूर्वी मामांचा समाधी काळ होता तेवढी याच ठिकाणी बाळूमामांची 4 क्रमांकाची पालखी 4 क्रमांकाची बघा एवढ्याच थाटामाटात एवढ्याच उत्साहात त्यावेळीही सप्ताह पार पडला. परंतु या वर्षीचं जर नियोजन पाहिलं या वर्षीचं जर आयोजन पाहिलं या वर्षीचा जर या कार्यक्रमाचा थाटमाट पाहिला तर तो काहीतरी वेगळाच. नक्कीच माझ्या मामाला या नातेपुते नगरीमध्ये पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. नक्कीच माझ्या मामाला या दोनही शेंडगे बंधूंच्या हातून पुन्हा पुन्हा सेवा घडवून आणावीशी वाटते कारण त्यांची भक्ती थोर आहे. ती माझ्या मामाची आतुरतेनं वाट पाहतात. काही म्हणतील ताई मामाच्या नावात असं नेमकं काय हो सगळेच जण बाळूमामा करतात बाळूमामांच्या नावामध्ये नेमकं काय. मी तर सांगेल गुळापेक्षा जर गोड काय आहे तर ते माझ्या बाळूमामाचं नाव आहे. ऐकू द्या. हॅलो मामा तुमच्या दर्शनाची लागली आवड मामा तुमच्या दर्शनाची लागली आवड अहो बाळू मामा नाव तुमचं गुलाबोनी गुलाबोनी गोड बाळू मामा नाव तुमचं गुलाबोनी गोड गुलाबोनी गोड बाळू मामा नाव गुलाबोनी गोड गुलाबोनी गोड बाळू मामा नाव गुलाबोनी गोड गुलाबोनी मामा तुमच्या दर्शनाची लागली आवड मामा तुमच्या दर्शनाची लागली आवड आओ बाळू मामा नाव तुमचं गुलाबोनी गोड गोड
आदमापूरची वाट मला दावले राव. जीवन पाखरांनो सात कोकऱ्यांनो आदमापूरची वाट मला दाव मेंढरांनो. आदमापूरची वाट मला दावले राव. आदमापूरची वाट मला दावले राव. मामा तुमच्या दर्शनाची मनी माझ्या ओढ. तुमच्या दर्शनाची मनी माझ्या ओढ. आहो बाळू मामा नाव तुमचं गुलाबोनी गोड. गुलाबोनी गोड. बाळू मामा नाव तुमचं गुलाबोनी गोड. गुलाबो. बाळू मामा नाव तुमचं गुलाबोनी गोड. गुलाबोनी गोड. 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 गुलाबोनी गोड. गुलाबोनी गोड. वा वा वा. खऱ्या अर्थानं जर या सर्वच भाविक भक्तांना विचारलं तर तेही ते सांगतील की ताई गुळापेक्षा सुद्धा जर गोड काय आहे तर ते माझ्या बाळूमामाचं नाव आहे. ते आदमापूरच्या राजाचं नाव आहे. एक लक्षात घ्या, जो जो भक्त माझ्या मामाच्या चरणावरती मस्तक टेकवतो मामा त्याच्या करता आहेत. पण जो माझ्या बाळूमामाला नाही म्हणतो मामा त्याच्या करता कधीच नाही. ऐका, आपण जर आज विचार केला बाळूमामांची काळावरती सत्ता कशी होत आहे. बाळूमामांची पंचमहाभूतांवरती सत्ता आहे. एक लक्षात घ्या, काळ सुद्धा माझ्या बाळूमामांना घाबरतोय. बाळूमामांचं वय वर्ष 74. जरा लक्ष देऊ नये का, आपापसात मावशी बडबड करू नका, येणाऱ्याला येऊ देत जा. त्याच्यापेक्षा महत्वाचं काही नाहीये, बडबड करू नका अजिबात. या जगाच्या मालकाचं माझ्या बाळूमामांचं वय वर्ष 74 चालू होतं. बाळूमामा आता आदमापूरला परतीच्या वाटेला निघालं. परतीच्या वाटेला निघत असताना लिंगापुरामध्ये गावापासून एक 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती डोंगराच्या पायथ्याला या जगाच्या मालकानं स्वतःचा तळ ठोकला. डोंगराच्या पायथ्याला जसा स्वतःचा तळ ठोकला, दिवस होते पानकाळ्याचे, पावसाळ्याचे दिवस. पावसाळ्याच्या दिवसामध्ये हा जगाचा मालक त्या डोंगराच्या पायथ्याला राहू लागला. डोंगराच्या आणि गावाच्या मधोमध एक छोटासा ओढा होता. जसं माझ्या बाळूमामानं स्वतःचा तळ ठोकला, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पावसानं बरसायला चालू केलं. आता पाऊस धो पडू लागला. सकाळी चालू झालेला पाऊस संध्याकाळ झाली तरी थांबायचं नाव काही घेईना. पाऊस थांबत नाहीये. सेवकरी मामाला सांगू लागले, मामा गावाच्या आणि आपल्या मधोमध जो ओढा आहे ना मामा, अहो त्या ओढ्यानं एका छोट्याशा नदीचं रूप घेतलं की बघा. भयंकर असा पाऊस झाला मामा. आता गावकऱ्यांना आपल्याकडे येता येईना आणि मामा आम्हालाही गावकऱ्यांकडे जाता येईना. मामा जेवायची काय व्यवस्था करायची. मामानं सेवकऱ्यांना सांगितलं, तंबूमध्ये जे काय आहे ना ते शिजवून खा 4-4 घास. मामानं सांगितलं, सेवकऱ्यांनी ऐकलं. कणे शिजवल्या आणि आता खायच्यात. पण एक सेवकरी मामांकडे धावत पळत गेला, मामा कणे शिजवल्यात बघा, त्यातलं 2 घास खाऊन घ्या. मामा सांगतायत, लेका जर लेकरच उपाशी असतील तर आई जेवल का? लेकरच उपाशी असतील तर आई जेवणार नाही. सेवकरी म्हणला, मामा काही बी कळालं नाही बघा. मामा तुम्ही काय बोलतायसा, काय बी कळना. मामानं स्मित हास्य केलं. बाळू मामा सांगू लागले, लेका अरे ही मुकी मेंढी माऊली ही माझी लेकर आहे. जर माझी लेकरच उपाशी असतील तर मी कसं काय खाई. माता माऊल्या हो, जर आपले लेकरूच उपाशी असेल, लेकरांना जर काही खाल्लंच नाही तर आपण जेवण करतो का? नाही ना.
लेकराला उपाशी ठेवत ते लेकरू उपाशी असताना जी आई जेवण करत नाही ती खऱ्या अर्थानं आई असते, आणि जे लेकराला ठेवून जेवण करते ती आई कसली? बाळूमामा सांगतात, लेका तुम्ही 4-4 घास खाऊन घ्या बघा, मी काही बी खाणार नाही. जो पुत्र माझ्या मेंढी माऊलीला चारा मिळत नाही तो पुत्र हा बाळू धनगर बी काय खाणार नाही. रात्र गेली, दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी सुद्धा पाऊस पडतोय. मेंढी माऊलीच्या मुखामध्ये चारा नाही. हा जगाचा मालक 2 दिवस झाले बघा उपाशी. 2 दिवस झालं बाळूमामा उपाशी. बाळूमामांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. सेवकरी आला, मामा अहो मामा या उतरत्या वयाला आजारी पडताल, मामा काहीतरी खाऊन घ्या. बाळूमामा सांगू लागले, हे पहा मेंढी माऊलीला ऊद घालतायत. दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना विनंती आहे, मेंढी माऊलीला ऊद घालतायत, उदाला कुणीही आडवे जाऊ नका. विठ्ठल विठ्ठल सेवकरी मामांकडे आला, मामा मामा उतरत्या वयाला जर उपाशी राहिलात तर मामा आजारी पडतात. मामानं सांगितलं, तुझी लई इच्छा आहे ना, मी काहीतरी खावं, मी काहीतरी खावं. जा आणि काळा चहा करून घेऊन ये. कोरा चहा मी आपली. सेवकरी धावत पळत गेला आणि या जगाच्या मालका करता काळा चहा कोरा चहा घेऊन आला. माझ्या मामानं तो कोरा चहा पिऊन घेतला. आज 3रा दिवस उगवलाय, पण 3 दिवस झाला हा जगाचा मालक उपाशी. का तर जोपर्यंत मेंढीला चारा मिळत नाही तोपर्यंत मी अभि काही खाणार नाही. माझ्या बाळूमामांनी तेच आपल्यालाही दाखवून दिलं. आज माणसाच्या जेवणापेक्षा मेंढीचा चारा किती महत्वाचा आहे. आजही या नातेपुते पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती असेल, तुमची मुलगी समजा, तुमची बहीण समजा, फक्त एक विनंती ऐका. जोपर्यंत ही माझ्या मामाची मेंढरा आपल्या गावात आहेत, मामाची पालखी आपल्या गावामध्ये, तोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला एक विनंती असेल, या मेंढी माऊलीला आपल्या शेतामध्ये घेऊन जा. एक लक्षात घ्या, तुमच्या मनामध्ये असणारी भक्ती जर खरी असेल, तुमची सेवा जर खरी असेल, तुमची श्रद्धा खरी असेल, जर माझ्या बाळूमामाने एखाद्या मेंढी माऊलीचं रूप घेतलं आणि जर माझे बाळूमामा तुमच्या शेतामध्ये आले, माझ्या मामाचं पाय तुमच्या शेताला लागलं आणि माझ्या मामानं तुमच्या पिकाचा एक घास जरी खाल्ला, तुम्हालाच नाही तुमच्या अख्ख्या कुळाला ते शेतात कधी काहीच कमी पडणार नाही, कधी काहीच कमी पडणार नाही. फक्त मनामध्ये श्रद्धा खरी ठेवा आणि या मेंढी माऊलीला आपल्या शेतात घेऊन जा. जोपर्यंत मेंढीला चारा मिळत नाही हा जगाचा मालक उपाशी राहिला. कोरा चहा पिला. 3रा दिवस उगवलाय. 3ऱ्या दिवशी मात्र कदाचित त्या वरुण राजालाच काळजी असावी, कदाचित त्या मेघराजाला काळजी असावी. काही वेळ तो पाऊस उघडला. काही वेळ पाऊस उघडला. मामानं सेवकरांना आदेश दिला, जा आणि पहिल्यांदा माझे मेंढर चारायला न्या. सेवकरांनी घाई केली, धावपळ केली, पटकन बकरी सोडली आणि त्या डोंगराच्या पायथ्याला सगळी बकरी चारायला नेली. मामाच्या पोटात आग पडली. मामाला भूक लागली. मामानं एका सेवकराला आवाज दिला, अरे ये वशा, अरे या म्हातारपणाला किती दिवस उपाशी राहायचं म्या, जा आणि तंबू मध्ये काही खायला आहे का बघ. तसा तो उसू पळत पळत गेला आणि तंबू मध्ये आता माझ्या मामाला खाण्याकरता शोधू लागला. पण बघा, त्या वसूनं पाहिलं तळावरचं सगळं काही संपलेलं होतं. 3 दिवस पाऊस उघडला नाही तर तळावरचं सगळं अन्नधान्य संपूर्ण गेलेलं आहे. त्या वसूला तंबूच्या एका कोपऱ्याला चतकोर भाकरीचा तुकडा सापडला. तो चतकोर भाकरीचा तुकडा वसून हातामध्ये घेतला. वसू पाहू लागला, भाकरीवरती आता बुरशी चढलेली आहे. कदाचित 4 ते 5 दिवसाचा भाकरीचा तुकडा असावा. तो 4 ते 5 दिवसाचा चतकोर भाकरीचा तुकडा ज्याच्यावरती बुरशी चढलेली आहे, तो वसून हातामध्ये घेतला ना. तो वसू विचार करू लागला, जर या जगाच्या मालकाला जर माझ्या मामाला हा बुरशीचा भाकरीचा तुकडा खायला घालावा
तर किती मोठं पाप लागल. पण मामानं सांगितलंय जी काय आहे ती माझ्या करता घेऊन ये. जर मामाला सांगितलं मामा काहीच नाही तर तिकडूनही पाप लागेल. चतकोर भाकरीचा तुकडा असताना सुद्धा जर मी मामाला सांगितलं तर खोटं बोलल्याचं पाप मला लागेल. वसू पळत पळत मामाकडे गेला. मामा मामा ऐका ना. मामा तळावरती ह्या चतकोर भाकरीशिवाय मामा तळाव काही बी राहिलं नाही. मामा त्या भाकरीला मी बुरशी चढली बघा. मामानं त्या वसूच्या हातातून भाकरी घेतली. भाकरीवरती बुरशी चढली. मामानं धोत्राचा पाना घेतला आणि त्या धोत्राच्या पाण्यानं मामा आता ती भाकरीवरची बुरशी पुसू लागली. भाकरीवरची बुरशी पुसत असताना तो वसू विचारतो, मामा मामा बुरशी लागलेली भाकर खाणार वय? मामा तो बुरशी लागलेला भाकरीचा चतकोर तुकडा तुम्ही खाणार वय? मामा सांगतायत, होईल का मी हीच भाकर खाणार आहे. मामा मामा नका खाऊ. मामा बुरशी लागलेला भाकरीचा तुकडा आहे. मामा वास येतोय. या जगाच्या मालकाचं उत्तर आहे का? ते उत्तर आज आम्ही खरं होताना पाहतोय. या माझ्या मामानं त्या वसूला उत्तर दिला, रे वसा आज जर हा चतकोर भाकरीचा तुकडा, तो बुरशी लागलेला भाकरीचा तुकडा जर मी नाही खाल्ला तर माझा पुढचा दिवस चांगला येणार नाही. अरे आई, आज जर हा भाकरीचा तुकडा मी खाल्ला तर माझा पुढचा दिवस आई माझ्या या स्थळावरती, माझ्या या दरबारात हजारो माणसांच्या पंक्ती एकाच वेळेला उठतील आणि इतक्या पंक्ती उठूनही तितकंच अन्न परत शिल्लक राहील. आजही ते आम्ही खरं होताना पाहतोय. आज मामाच्या 18च्या 19 पालख्या झाल्या. 19 पालख्यांमध्ये हजारो बकरी आहेत, हजारो मेंढर आहेत. नवे हजारो जनसमुदाय मामांचे भक्त येतात आणि या मामाच्या तळावरती हजार माणसांच्या पंक्ती एकाच वेळेला उठून जातात आणि तितकंच अन्न परतही शिल्लक राहत. मामानं त्यावेळी सांगितलं, मामानं आपल्याला शिकवण दिली आहे की त्रास काढल्याशिवाय चांगले दिवस येत नाही. आज जर या शेंडगे कुटुंबाकडे पाहिलं, दादा सुरुवातीला दुसऱ्याच्या दुकानात काम केलं, बरोबर ना? सुरुवातीला दुसऱ्याच्या दुकानात काम केलं, पण मामाची भक्ती काही सोडली नाही. नीतिमत्ता चांगली ठेवली, मनामध्ये श्रद्धा खरी ठेवली. एक लक्षात घ्या, माणसाची जर नीतिमत्ता चांगली असेल, माणसाचे जर विचार चांगले असतील तर त्याची प्रगती होण्यापासून कोणीच त्याला अडवू शकत नाही. हे आज आम्हाला या शेंडगे कुटुंबाकडे पाहिल्यानंतर कळतं. स्वतः दुसऱ्याच्या दुकानात काम केलं, पण आज स्वतःचं साम्राज्य माझ्या मामानं उभं करून दिलंय. स्वतःचं साम्राज्य माझ्या मामानं आज उभं करून दिलंय. मामा सांगतायत, लेका मला हा भाकरीचा तुकडा खावा लागेल. मामाच्या हातात भाकरीचा तुकडा आहे. मामा वसूला म्हणतात, अरे वशा, भाकरीचा तुकडा कोरडा खायचा की काय? काहीतरी मिरची चटणी घेऊन. वसू पळत पळत गेला आणि तंबूमध्ये असणारी लाल तिखट चटणी त्या भाकरीवरती घेऊन आला. लाल तिखट चटणी मामानं पाहिली. मामा म्हणतात, अरे म्हातारपणाला ही कोरडी चटणी खाऊ घालतो की काय? अरे लेका, त्याच्या 2 तेलाच्या धारा तरी घेऊन ये. वसू पळत पळत गेला आणि आता तेल शोधू लागला. तेलाचे डबे पाहिले, पण बघा तेलाच्या डब्यामध्ये एक थेंबही तेलाचा शिल्लक नव्हता. तसा वसू मामाकडे आला. मामा माफ करा बघा मामा, तळावरती तेलाचा एक थेंबही शिल्लक नाही. मामा म्हणले, ठीक आहे लेका, पावसाचं पाणी झाडाच्या पानावरती साठलेलंय. पावसाचं साठलेलं पाणी माझ्या मामानं हातामध्ये घेतलं, चटणीला बोटानं आळं केलं, त्या आळ्यामध्ये झाडात त्या पावसाचं पाणी टाकलं आणि मामा आता पाणी टाकून ती चटणी त्या बुरशी लागलेल्या भाकरीच्या तुकड्या बरोबर खाऊ लागली. कदाचित त्या मेघराजाला काळजी असावी माझ्या मामाची. जसं मामानं चक्कोर भाकरीचा तुकडा खाऊन घेतला, तसं परत पाऊस धोधो बरसायला चालू झाला. या जगाच्या मालकाला मात्र भयंकर असा राग आला. मामाच्या खांद्यावर घोंगड, मामाच्या हातामध्ये काठी आहे, पायामध्ये जोडे,
हातामध्ये जी काठी होती ना ती मामानं जमिनीवरती दणकन आदळली. जशी जमिनीवर काठी आदळली तसा विजांचा कडकडाट होऊ लागला, ढगांचा गडगडाट होऊ लागला. या जगाच्या मालकानं खांद्यावरती असणारं घोंगड आकाशामध्ये गरगर गरगर फिरवलं आणि मामावरती आकाशाकडे पाऊले लागले. कदाचित आपल्याला वाटत असेल ते मेघराजाला विनंती करतील, बाबा आता तरी थांब. पण असं झालं नाही. माझे मामा त्या मेघराजाला सांगतायत, अरे सुटकाळीचा जिकडे दुष्काळ आहे तिकडे जाऊन बरस. आता जरी एक थेंब जरी बरसला तर गाठ या बाळू धनगराशी आहे. गाठ या बाळू धनगराची. एका क्षणामध्ये पडणारा पाऊस बंद झाला. एका क्षणामध्ये पडणारा तो पाऊस बंद झाला. कारण ताकद माझ्या मामाची आहे, ताकद माझ्या मामाच्या भंडाऱ्याची आहे. ऐका, जर या पंचमहाभूतांवरती जर सत्ता माझ्या मामाची असेल तर तो काळ काय चीज आहे माझ्या मामाच्या पुढे. काळाचं जर विचारलं तर मेलेल्या गुंडप्पाला सुद्धा, आपल्या लहानपणीच्या असणाऱ्या सवंगड्याला सुद्धा, जो गावच्या पंचाचा मुलगा होता, काळाच्या तडाख्यात सापडलेला, काळानं ज्याला ग्रासलाय, त्या गुंडप्पाला सुद्धा माझ्या मामानं एका क्षणामध्ये उठवलं होतं. एका क्षणात उठवलं होतं. एका क्षणात माझ्या मामानं त्याला जिवंत केलं होतं. म्हणून ऐका, कुणाचे तरी पाय पकडण्यापेक्षा, कुणाचा तरी दास होण्यापेक्षा माझ्या त्या बाळू मामांचे दास व्हा. आणि एकदा का बाळू मामांचे दास झालात की मग मात्र तुम्हाला त्रैलोक्यात कुणालाच घाबरण्याची गरज नाही. अभंगाचं पहिलं हरीचा दाता काही, हरीचा दाता काय, हरीचा दाता काय, हरीचा दाता काय, हरीचा दाता हमारी दाता हमारी दास काही, हमारी दास हमारी दास हमारी दास हमारी दास हमारी दादा हमारी हमारी दादा हमारी दादा हमारे दासा काही भय नाही, त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. या भक्ताची भक्ती जर खरी असेल तर तो माझा बाळू मामा, तो माझा भगवान परमात्मा आम्हाला इहलोकाचंच काय घेऊन बसलात. या इहलोकातच नाही
तर या त्रैलोक्यामध्ये कुणालाही घाबरण्याची गरज ठेवणार नाही. माझा बाळूमामा त्या भक्ताच्या मागे पुढे उभा राहून त्या भक्ताचा सांभाळ करतो. भक्ताची भक्ती जर खरी असेल, भक्ताची सेवा जर खरी असेल, भक्ताची श्रद्धा जर खरी असेल, तर माझे बाळूमामा त्या भक्तासाठी काहीही करायला तयार होतात. ऐकू द्या. विठ्ठल विठ्ठल मागे पुढे उभा राहे सांभाळिता, मागे पुढे उभा राहे सांभाळिता, मागे पुढे उभा राहे सांभाळिता, मागे पुढे भक्ताची भक्ती जर खरी असेल तर तो माझा भगवान परमात्मा त्या भक्तासाठी काहीही करायला तयार होतो. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. विठू पुजारीच्या पत्नीच्या गर्भामध्ये 27 महिने लेकरू होतं. त्यावेळी माझ्या मामानं सुदर्शन चक्रानं त्याला जीवदान दिलं. एक गोष्ट लक्षात घ्या, आपली फक्त भक्ती खरी पाहिजे. दादा कीर्तन चालू झाल्यापासून सांगते टाळी वाजवा टाळी वाजवा, पण बसलेले काही काही लय रगिलेत. ती कीर्तन झाल्यावर शेजाऱ्याला सांगते ताई सांगत तुझ्या टाळी वाजवा, पण आपण पाठेनी वाजवलीच नाही. त्यात तोटा माझा आहे का? आहे का? अहो देवाने एवढा सुंदर नरदेह तुम्हाला त्याच्या करताच दिला ना. देवे दिला देह भजन गोमटा, 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 देवे दिला देह भजन भजना गोमटा. महाराज गायलं पाहिजे नाचलं पाहिजे पण कुठं पण नाही बरं. नाचू कीर्तनाचे रंगे, 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 नाचू
कीर्तनाचे रंगी नाम दीप लावू जगी नाचो कीर्तनाचे रंगी नाम दीप लावू नाम दीप लावू जगी नाचो कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगे रंगे वा वा टाळी वाजव. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगे. गायलं पाहिजे नाचलं पाहिजे पण ते कुठं पण नाही बरं माझ्या मामाच्या दरबारामध्ये हरिभक्तीमध्ये. नाहीतर आता फार अवघड झालं लोकांचं. ज्यांचं अतिशिक्षण होतं असं कीर्तनात कथित लेकरं नाचली माणसं नाचली लेडीज नाचले किती म्हणते हे लोअर क्लास आहे गावंढळे. ऐका कीर्तनात असं कुणी पण नाचत नाही बरं. ऐकू द्या. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. अहो माझा देव कीर्तनात नाचतोय आम्ही नाचतो याच्यात नवल नाही. माझा भगवान परमात्मा कीर्तनात नाचतोय. ऐका भक्ताची भक्ती खरी पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या. आता आपली भक्ती झाली स्वार्थी. मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला देवशानं भेटायचा देव बाजारचा भाजीपाला. मामाच्या दरबारात 20 रुपयाचा नारळ घेऊन यायचं मामाला मागणी 20 लाखाची करून जायचं. देव देईल का मावशी? कसं देईल? देव काही वेळ आहे का? ऐकू द्या. चतुरा तो शिरोमणी लावण्याची खाणी चतुरा तो शिरोमणी लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी चतुरा तो शिरोमणी गुणरावणाची खाणी चतुरा तो शिरोमणी गुणरावणाची खाणी मुकुट सकळा मणी चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तुझे विठोबा देव चतुर देव चतुर. माझा भगवान परमात्मा फार चतुर आहे माय बापांनो. देवाला अजिबात वेळ समजू नका. बाळू मामा अतिशहाण्याचं कधीच ऐकत नाही. भले वेड्याचं ऐकतील पण अतिशहाण्याचं माझा मामा कधीच ऐकणार नाही. बाळू मामा लगेच ऐकतात ते कुणाचं? त्या मेंढक्याचं. बाळू मामा ऐकतात ते कुणाचं? वेड्या भक्ताचं. बाळू मामा ऐकतात ते कुणाचं? पुजाऱ्याचं. बाळू मामा ऐकतात ते कुणाचं? त्या मानकऱ्याचं. बाळू मामा ऐकतात ते कुणाचं? त्या भक्ताचं. बाळू मामा ऐकतात ते कोणाचं? त्या सेवेकऱ्याचं.
अगदी त्या सेवेकरांचं जर रूप पाहिलं तर काही आगळं वेगळं आहे महाराज. ऐकू द्या. भंडारा कपाळी हाती घोंगडनी काठी, भंडारा कपाळी हाती घोंगडनी काठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्यासाठी, तो मेंढर बाळू मामाच्यासाठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्यासाठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्यासाठी. भंडारा कपाळी हाती घोंगडनी काठी, भंडारा कपाळी हाती घोंगडनी काठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्यासाठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्यासाठी. राखी तो मेंढर बाळू मामाच्यासाठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्यासाठी. भाग्यवाना देह तुला माणसाचा मिळाला, रेशीम धाग बाळू मामाची जुळा, रेशीम धागा बाळू मामाची जुळा, रेशीम धागा. सेवकरी माझ्या मामासाठी मेंढर राखतात. तिथे काही कुणाला पगार दिला जात नाही, मालक नाही, कुणी काही मिळत नाही, पण माझ्या मामा करता मेंढर राखतात. त्यांचं ते मेंढर म्हणजे काही साधी नाही. आपल्या वाडग्यात कोंडून ठेवलेली ती बकरी नाही, ती मेंढी माऊली आहे. ती मेंढी माऊली चरताना आम्हाला कशी दिसते ऐका. मला रिपीट द्या दादा, रिपीट कमी येतोय. मॉनिटरला आवाज वाढवा. हॅलो. या बाई चुन्याचा रानात मला बाई दिसती पांढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर, दिसते पांढर बाळू मामाची मेंढर, दिसते पांढर बाळू मामाची मेंढर. चुन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर, चुन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर. तुझ्या रानात मला बैल सती पांढर, तुझ्या रानात मला बैल सती पांढर, दिसते पांढर बाळू मामाची मेंढर, दिसते पांढर बाळू मामाची मेंढर. डोंगर बनात कशी बघत चरती कोकर, डोंगर बनात कशी बघत चरती कोकर, कोकर बाळू मामाची लेकर, चरती कोकर बाळू मामाची लेकर. सरती कोकर बाळू मामाची लेकर, सरती कोकर बाळू मामाची लेकर. आदमापुरात मामाच्या दारात भक्ता नाचतो, आदमापुरात मामाच्या दारात भक्ता नाचतो, साज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, ढोल वाजतो मामाला जमीना गाजतो, ढोल वाजतो मामाला जमीना गाजतो. आदमापुरात मामाच्या दारात भक्ता नाचतो, आदमापुरात मामाच्या दारात भक्ता नाचतो, साज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. ढोल वाजतो मामाला जमीना गाजतो, ढोल वाजतो मामाला जमीना गाजतो. बाळू मामा आलाय राखणीला, सोन्याचं घुंगरू गोपनीला, बाळू मामा आलाय राखणीला, सोन्याचं घुंगरू गोपनीला. बाळू मामा आलाय राखणीला, सोन्याचं घुंगरू गोपनीला, बाळू मामा आलाय राखणीला, सोन्याचं घुंगरू
गुलाबी मामाचा पेटा गुलाबी 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 गुलाबी मामाचा पेटा हाती काठी गोंगड पाटी हाती काठी गोंगड पाटी धनगर मोठा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा उदार जाणीवनी डोंगरात राखीत मेंढर काशीचा घरात राखी तो बेडर राणीमध्ये घरात राखी तो बेडर काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा उदार जाणीवनी डोंगरात राखीत मेंढर बाळू मामा काढतो या बाळू मामा काढतो या पायाचा काटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी ही एनर्जी माझ्या मामाच्या दरबारातली ही ताकद दुसरीकडे नाही ही एनर्जी दुसरीकडे नाही ती फक्त आणि फक्त माझ्या मामाच्याच दरबारात मिळते एक गोष्ट लक्षात घ्या सर्वसामान्य जीव आहोत आपण देवानं 84 लाख योनी जन्माला घातले फक्त आपल्याला माणूस म्हणून पाठवलं माणसाचा नरदेह आपल्याला दिला 3.5 हाताचा नरदेह प्रत्येकाला देवानं दिला आम्हाला देहाचं महत्व कळालं नाही देवानं देह दिला भजना करता आम्ही त्याचा वापर केला फक्त भोजना करता आम्हाला महत्वच कळालं नाही एक गोष्ट लक्षात घ्या आज बाळूमामाच्या दरबारात येत आहे बाळूमामाच्या दरबारामध्ये आल्यानंतर आपल्या मनामध्ये असणारा अहंकार तो रस्त्यापर्यंत ठेवा एक लक्षात घ्या आज लोक कीर्तनात बसतात पण कोणत्या गोष्टीचा गर्व करतात कोणत्या गोष्टीचा अहंकार करतात काही कळतच नाही काही जण या 3.5 हात देहाचा अहंकार करतात काही जण संपत्तीचा करतात काही जण प्रपंचाचा करतात काही जण नावाचा करतात काही पदाचा करतात काही सौंदर्याचा करतात कोण कोणत्या गोष्टीचा गर्व करतो अहंकार करतो काही कळतच नाही जर 3.5 हात देहाचा अहंकार करता तो देह ही काळाचे धन कुबेराचे तिथे मनुष्याचे काय नाही एकदा सगळ्यांनी हातानं टाळी आणि मुखानं भजन करून घ्या विठोबा आल्या जन्मी योग यावा एक शब्द खरा व्हावा माझ मरण येण्या आधी मला बाळ मागावा मरण येण्या आधी मला बाळ
मरण येणारे मला बाळू मामा दावा माझ मरण येणारे मला बाळू मामा दावा योग यावा एक शब्द कळला बाबा योग यावा एक शब्द कळला बाबा माझं मरण येण्या आधी मला बाळू मामा दावा माझ मरण येणारे मला बाळू मामा दावा व्यापत पात आयुष्य गटाल धर्माचं धन मोह माया लुटल हे धर्माचं धन मोह माया लुटले धर्माचं धन मोह माया लुटले जीवनाची समस्या कधी हो मिटल बाबा हात पांग जन्माचं मिटल नाही कोणी जीवा बाबा मामा करतो तुमचा दावा कोणी जीवा बाबा मामा करतो तुमचा दावा माझं मरण येण्या आधी मला बाळू माझ मरण येणारे मला बाळू मामा दावा माझ मरण येणारे मला बाळू मामा दावा मरण येण्याच्या अगोदर एकदा तरी आम्हाला त्या बाळूमामाचं दर्शन झालं पाहिजे. प्रत्येक भाविक भक्ताला सांगेल मनामध्ये इच्छा ठेवा. आज खऱ्या अर्थानं मी सांगेल की तुमच्या गावचं भाग्य थोर आहे. आज खऱ्या अर्थानं अशी भावंड या नातेपुते गावाला लाभलीत. आज जर विचार केला तर राम लक्ष्मणासारखी या दोघांची जोडी. जीवन जगत असताना भावाभावामध्ये प्रेम किती महत्वाचे हे आम्हाला रामायणानं दाखवून दिलं. माझ्या राम प्रभूंच्या बरोबर स्वतःचा सावत्रभाव होता. बलाढ्य शक्तिशाली रावणाचा पराभव झाला आणि माझ्या राम प्रभूंचा विजय झाला. एवढंच नाही, रावणाच्या विरोधात स्वतःचा सख्खा भाऊ होता. रावणाच्या विरोधात स्वतःचा सख्खा भाऊ होता. सख्खा भाऊ विरोधात असताना त्या रावणाचा पराभव झाला. भावाभावामध्ये प्रेम टिकवायला शिका, जे आज या कुटुंबाला आम्हाला दाखवून दिलं. खऱ्या अर्थानं भावाभावामध्ये प्रेम किती महत्वाचं. ज्या ठिकाणी गावाची एकी असते त्या गावाला अख्खा तालुका घाबरतो आणि ज्या ठिकाणी भावाभावाची एकी असते त्या भावाला अख्खा गाव घाबरतो. म्हणून भावाभावामध्ये प्रेम टिकवा, भावाभावाची एकी ठेवा. असो, काय झालंय? जरा लक्ष द्या. बाळूमामांच्या समाधीपूर्वीचे काही बोल आहेत. कदाचित हे आम्हाला जगण्याचं सार शिकवतायत. दादा, आरतीसाठी जे उभे राहिलेत ना त्यांना कळकळीची विनंती आहे. फक्त एक 10 मिनिटं द्या. फक्त 10 मिनिटं द्या. मध्ये फक्त डिस्टर्ब जर झाला तर सगळ्यांचं लक्ष तिकडं जाते. ज्यांच्या हातामध्ये ढोल आहेत, झांज आहेत, त्यांना विनंती आहे. तुमची लहान बहीण समजा, मोठी बहीण समजा, पण फक्त 10 मिनिटं मला वेळ द्या. आता लक्ष देऊ नाही का? बाळूमामा मरगोबाईच्या मंदिरामध्ये बसलेले आहेत. समाधीपूर्वीचे बोलेत माझ्या मामाचे. हा जगाचा मालक मरगोबाईच्या मंदिरामध्ये बसलेला आहे. मामा मरगोबाईच्या मंदिरामध्ये बसले तर मामाला आता आदमापूरला जायचं ना. मामा त्या मरगोबाईला म्हणतात, मरगोबाई तुझा राग लई वाईट बघ. मरगोबाई तुझा राग लई वाईट. आता मी जाणार माझ्या मागार. माझी लेकरं बाळ इथं खेळणार बागडणार. जर माझ्या लेकरा बाळांचा तुला चुकून धक्का लागला तर मरगोबाई राग धरू नकोस. बाळूमामांचे भक्त समोर बसले, बाळूमामांचे सेवेकरी समोर बसलेले. सेवेकरी बाळूमामांना विचारू लागले, मामा तुम्ही असं का बोलतायसा? आम्हाला काय बी कळना बघा. मामा असं का बोलतायसा? मामानं स्मित हास्य केलं. बाळूमामा आता सेवेकऱ्यांना सांगू लागले, अरे लेकांनो, मला आता बाळत व्हायचं आहे. मला आता बाळत व्हायचं आहे. बाळत व्हायला मी जागा शोधतो आहे. बाळूमामा काय बोलतात कुणालाच कळना. मामा
मामा तुम्ही असं का बोलताय? आम्हाला काही बी कळत. लेका आता मी जाणार बघ. जर कुणाचं काही माझ्याकडे राहिलं असेल तर मागून घ्या. कुणाला घरला जायचं असेल तर बिंदास जा. माझी काही बी अडकाटे नाही. कुणाला वाट खर्चीला पैक लागत असत्याल तर मला मागून घ्या. काही सेवकरी म्हणली बाळू मामा, मामा तुमच्या मागार ही बकरी मामा कुणी राखायची? मामा एक काम केलं तर चालेल का मामा? मामा ही सगळी बकरी विकूया आणि मामा जी काही पैक मिळत्याल मामा त्याच्यातून आपण दवाखाना बांधू. मामा त्याच्यातून शाळा उभ्या करू. मामा त्याला मामा तुमचं नाव देऊ. मामा तुमचं नाव देऊ. या जगाच्या मालकाला भयंकर राग आला. मामाने सांगितलं आता बोललासा परत बोलू नकस. मरतोय तो माणूस आहे. मरतोय तो माणूस आहे. मरणारा हा बाळू धनगर नव्हे. जर म्हणशीला की बाळू मामा मेला तर चुकशीला. बाळू धनगर अमर आहे. या पृथ्वीच्या जन्माच्या अगोदर मी होतो. या पृथ्वीच्या विनाशानंतर मी असणार आहे. बाळू मामा सांगू लागले व्यंकप्पा, अरे ए व्यंकप्पा, ह्या कलियुगात ना उघड्यावर मी माझा बेडी बंडल टाकून चाललो आहे. जर ह्याच्यातली एखादी जरी बेडी कोणी ओढण्याचा प्रयत्न केला, इथल्या एखाद्या जरी बेडीला कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तरी 1.25 महिन्याच्या आत मी त्याचा हात निकळून ठेवतोय बघ. व्यंकप्पा म्हणाला बाळू मामा तुम्ही काय बोलता? आम्हाला काय बी कळना बघा. तुम्ही काय बोलता? मामा सांगू लागले, अरे लेका, या कलियुगात मी माझा बिडी बंडल टाकून चाललो. माझी उघड्यावर माझी बकरी सोडून चाललोय. माझ्या मागार माझ्या एखाद्या जरी मेंढीला कुणी हात लावण्याचा प्रयत्न केला, एखादी जरी मेंढी कुणी चोरण्याचा प्रयत्न केला, माझ्या एखाद्या मेंढीला त्या मेंढीच्या केसाला जरी कुणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर 1.25 महिन्याच्या आत त्याचा हात मी निकळून ठेवतोय बघ. जर त्याचा हात मी नाही निकळून ठेवला तर या जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही. मी या जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही. हे माझ्या मामानं जाताना सांगितलं. आज मेंढ्यांचं मोल काय? मामानं स्वतःचा प्रपंच केला नाही, या जगाचा प्रपंच करण्याकरता माझ्या मामानं अवतार घेतला. आणि आज त्या मामांची सेवा करण्याकरता आम्ही सर्व भाविक भक्त आज या नातेपुते नगरीमध्ये जमलेलो आहोत. असो पुन्हा एकदा या शेंडगे कुटुंबाच्या चरणी मस्तक ठेवते. सर्व बाळूमामा भक्तांच्या चरणी मस्तक ठेवते. बग्याचे कारभारी हल्लप्पा सुर्नवर त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते. गोड अशी साऊंड सिस्टीम ज्यांचे सिस्टीमवाले दादांच्या चरणी मस्तक ठेवते. सर्व शूटिंगवाले सर्व चॅनेलवाले सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते. आचारी दादा, पुजारी दादा, मेंढीची सेवा करणारा प्रत्येक माझा मेंढके बंधू प्रत्येकाच्या चरणी मस्तक ठेवते. फक्त एक भजन होईल आणि कीर्तनाची सांगता होईल. घ्या दोन्ही हात वरती. ज्याला ज्याला वाटतं आपण माणूस आहे बघा, मग आसपास माणसं आहेत का? आवाज वाढवायचा. इको द्या. हॅलो, इको द्या. इको. बाळू मामा वैदव 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 ज्ञान मेंढ केल्या पैदव पैदव पैदव. बाळू मामा वैदव 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 ज्ञान मेंढ केल्या पैदव पैदव पैदव. बाळू मामा वैदव 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 ज्ञान मेंढ केल्या पैदव पैदव पैदव. बाळू मामा वैदव 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 ज्ञान मेंढ केल्या पैदव पैदव पैदव. रुद्राचा अवतार पोरगो नाथ आदमापुरा उदडून भंडारा ज्ञान गंगेची अमृतधारा रेशमी भेटा भेटा मस्ताना
बंधूंच्या चरणी मस्तक ठेवते. थोडासा वेळ मला वाढवून दिला. याच ठिकाणी या कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा